शासनाचा मोठा निर्णय म्हणजे 2015 कोटीचा विमा निधी मंजूर। महाराष्ट्रातील 2015 कोटीचा विमा निधी मंजूर। नमस्कार। महाराष्ट्रातील फळबाग धारकर शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। पूर्ण निश्चित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत अंबारी या बहार हंगामा 2025 ते 2026 साठी राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा अंग्रिम हप्ता म्हणून 2015 कोटीचा व 96,30,494 रुपये इतका मोठा निधी मंजूर केला आहे। कृषी पशुधन संवर्धक दूध विकास व्यवसाय व महत्व व्यसनाचा विभाग 1 ऑक्टोबर 2025 या संदर्भात शासनाने निर्णय जाहीर केला आहे। हा निधी विमा कंपन्यांच्या एक्सक्रोस खात्यात वर्ग करण्यात येणार आहे असून यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळे पीक विमा संरक्षण मिळण्यास मदत होईल। कोणत्या जिल्ह्यांना आणि पिकांना मिळणार फायदा? राज्यातील 30 जिल्ह्यांमधील फळबाग धारकर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। महसूल मंडळाच्या आधाराने विमाने संरक्षण दिला जाणार असून यामध्ये 9 प्रमुख फळ पिकाचा अंतर्भाव करण्यात आला आहे। संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब आणि आंबा, केळी या पारंपरिक पिकांबरोबरच द्राक्षे व यांची समावेश आहे। त्याचबरोबर प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी आणि पपई या पिकांसाठी देखील विमा संरक्षण देण्यात येत आहे। यामुळे विविध प्रकारच्या फळ पिकांचा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा व्यापक लाभ मिळू शकेल। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक पावले। शासनाच्या या निर्णयामुळे विमा कंपन्यांना वेळेवर निधी मिळणार असल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा विमा भरपाई रक्कम जलद गतीने मिळू शकेल। हवामान आधारित विमा योजनेत विशिष्ट हवामान निर्देशांकावर आधारित दावे प्रक्रिया केले जात आहे। त्यामुळे पारंपरिक पीक तपासणीपेक्षा जलद निकाल मिळू शकतो। शासनाने निर्णय स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे की ही रक्कम केवळ आंबा या बहार हंगामा 2025 साठीच वापरली जाईल। इतर कोणत्याही हंगामासाठी तिचा उपयोग केला जाणार नाही। राज्यातील फळबाग शेती चालन मिळण्याची आणि शेतकऱ्यांना हवामान बदलण्याचे आव्हान तोंड देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे। धन्यवाद।